पवन करवर माझ्यासोबत आहेत ओबीसीचे नेते. काल मनोज जरांगे यांच्यासोबतचा एक व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला आणि त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये चर्चांना उधाण आलं. काल जरांगे पाटलांची भेट झाली, चर्चांना उधाण आलं. मात्र तो काय प्रकार होता? खरं बघायला गेलं तर योगायोग म्हणावं लागेल. धार्मिक ठिकाणी सप्त्याच्या ठिकाणी एका सप्त्याचं आयोजन केलं आहे आणि तिथं कुठलाच सप्त्याच्या ठिकाणी तरी मला असं वाटतं की जातीपातीचा कुठंच विषय येत नाही. आता महाराष्ट्रात नाही तर देशात असं एकमेव असं स्टेज आहे जे की ते म्हणजे संतांचं धार्मिक, आणि अशा स्टेजवर आम्ही एक आलोत. आणि खरं बघायला गेलं तर तिथून काही मीडियाद्वारे वेगळ्या बातम्या पसरवण्यात आल्या, पण जे काही दाखवत आहेत त्याच्यावरनं मला फक्त एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्राची संस्कृती आहे. एखादा जर मोठा माणूस भलेही त्याचे आपले वैचारिक विचार पटत नसतात, पण एखादा जर माणूस समोर आला तर त्याचा मान सन्मान करणं, त्याला आदर देणं हे माझं माणुसकी म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण केले. आणि मी ह्याच्यातून महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला सांगेल की खास करून मराठा समाज बांधवांनासुद्धा सांगेल की जरांगे पाटील माझ्यासमोर आले, मी मान सन्मान दिला आहे. उद्या सार्वजनिक ठिकाणी आमचे हाकेसर येताल, धनंजय मुंडे साहेब येताल, भुजबळ साहेब येताल, किंवा आमच्या समाजासाठी ओबीसी समाजासाठी जी काम करणारे लोक येतात त्यांनासुद्धा तुम्ही मान सन्मान देताल हीच मी अपेक्षा करतो. खरं तर ज्यावेळेस ही तुमची भेट झाली त्यानंतर नेमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही चर्चांना उधाण आलं, जे काही फोन कॉल आले, मात्र त्या संदर्भात नेमकी काय चर्चा केली फोन कॉल आल्याच्या? खरं बघायला गेलं तर बऱ्यापैकी पॉझिटिव्ह फोन आले. खूप लोकांचं म्हणणं होतं की जे झालं आहे ते चांगलं झालं आहे, पण खरं बघायला गेलं तर लोकांमध्ये विभाजन संपलं पाहिजे. कधी नव्हे तर फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवरायांना मानणारा महाराष्ट्र आज जातीत विभागला गेला आहे आणि ह्याचे परिणाम महाराष्ट्रासाठी उद्याच्या भविष्यकाळात चांगले नाहीत. त्याच्यामुळं मी तर नेहमी सांगेल की वैचारिक विरोध जरी असताल तर एक माणूस म्हणून, माणुसकी म्हणून, आणि खरं बघायला गेलं तर आपला पहिला धर्म हा माणुसकी आहे. आम्हाला लहानपणी शिकवले खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन मी ते संदेश देण्याचा, जपण्याचा काम केले. खरं तर पवनजी, ज्यावेळेस तुमचा पराभव झाला त्यानंतर तुमची आमची चर्चा झाली नाही, मात्र अपेक्षा होती विजयाची, मात्र पराभव झाला आहे. त्यावरून नेमकं काय प्रतिक्रिया? पराभवाचं कारण नेमकं काय? खरं बघायला गेलं तर हार पराजय हे माझ्यासाठी सर्वसामान्य, मी एक कार्यकर्ता आहे, हे माझ्यासाठी नवीन नाही आहे. पण मी एक चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि मी एक लढणारा कार्यकर्ता आहे. माहीत होतं तिथं माझं सर्कल सोडून मी दुसऱ्या सर्कलमध्ये जातो आहे, निवडणूक लढवतो आहे, पराजय होणार आहे, तिथं माझं स्वतःचं मतदान नाही आहे, तरीसुद्धा मी लढलो आहे. ही ताकद प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांची आहे. खरं तर आता लक्ष्मण हाके जे आहेत ते कार्यकर्त्यांची त्यांच्या म्हणणं आहे की बारामतीची पोटनिवडणूक लढवावी. त्या संदर्भात काही चर्चा वगैरे झाली? नक्कीच. आमचे हाके सर जे म्हणले की बाबा तुमच्या घरचा माणूस, एवढे अजितदादा मेले, अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर देशाला दुःख झालं आहे, आणि तिसऱ्याच दिवशी तुम्ही सगळं काय बाजूला ठेवून तुम्ही राजकीय खुर्चीसाठी जे तुम्ही नका तिसऱ्या दिवशी जे निर्णय घेतला आहे, हे असं सगळं जर बघता, जर विचार जर केला तर राजकीय नेत्याला भावना ह्या कुठल्याच नसतात. त्याच्यामुळं सर जर नका निवडणूक लढवत असताल तर मी सांगतो पूर्ण महाराष्ट्रानं तिथे येऊन सरांना ताकद दिली पाहिजे. आणि मी एक सरांचा कार्यकर्ता आहे, मी तर 24 तास मी तिथे राहून सर कसे निवडून येतील ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणारा माणूस आहे. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे. मग थोरले पवार असोत किंवा आता धाकटे पवारांचं पूर्ण कुटुंब असेल, आणि त्या ठिकाणी लक्ष्मण हाके हे लढण्याचा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र त्यावरून काय वाटतं बरं? खरं बघायला गेलं तर तुम्ही प्रश्नच चुकीचा विचारला आहे. बारामती हा पवारांचा नाही, तर बारामती हा धनगर समाजाचा बालेकिल्ला आहे आणि तिथं धनगर समाजच निवडून आला पाहिजे. आणि एकमेव आता चेहरा जो कोणी असेल तिथं तर ते म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आहेत. त्यांनी जर इच्छा व्यक्त केली तर मला असं म्हणायचं आहे तिथला समाजसुद्धा सरांना भरभरून यश देईल. कारण जे काही तुम्ही बघताय तिथल्या कॉलेजचं नाव बदलणं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नाव दिलेलं, अजितदादांना नाव दिलं आहे, आणि अजितदादाच्या पश्चात जर हे असं काय करीत असताल, नाव हे करणं ते करणं, हे तर चुकीचं आहे. अजितदादा जर आज असले असते तर हा विषय झाला सुद्धा नसता. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर पवनजींच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र बारामती हा मतदारसंघ जो आहे तो धनगर समाजांचा बालेकिल्ला आहे असं देखील त्यांनी या प्रतिक्रियेच्या माध्यमातून
आपली भूमिका मांडली. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार. मात्र ज्यावेळेस लक्ष्मण हाके ही निवडणूक लढवतील, मी कंटिन्यूमध्ये त्यांचा कार्यकर्ता म्हणून बारामतीमध्ये देखील काम करेल, अशा प्रतिक्रिया देखील या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरामॅनसोबत सुरेश जुंबडिया, मुंबई आझाद मैदान.